एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत. त्यांच्या पायांची संख्या 140 व डोक्यांची संख्या 50 आहे. तर शेतातील गायी व कोंबड्या यांची प्रत्येकी संख्या किती? तर हा प्रश्न आपण समीकरणाचा उपयोग न करता शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कसा काढायचा ते आज पाहणार आहे. तर बघा, डोक्यांची एकूण संख्या आपल्याला 50 दिलेली आहे. जर का या 50ही आपल्याकडे कोंबड्या असत्या तर 50 गुणिले 2 अशी एकूण पाय झाली असती 100. आणि जर का या 50ही आपल्याकडे गायी असत्या तर एकूण पायांची संख्या झाली असती 200. परंतु आपल्याकडे पायांची एकूण संख्या दिलेली आहे 140 आणि 100 आणि 140 मधील फरक इथे लिहायचा 40 आणि 200 आणि 140 यांच्यामधील फरक इकडे लिहायचा 60. तर हा जो रेशो येतोय 60:40 हा कोंबड्या आणि गायी यांच्या संख्येचा रेशो दर्शवतोय. पण आपल्याकडे एकूण संख्या दिलेली आहे 50. त्यामुळे हा जो रेशो आहे याला तोपर्यंत भागायचं जोपर्यंत यांची ॲडिशन ही 50 एवढी येत नसते. तर याला आपण जेव्हा 2 ने भाग देतो तेव्हा इथून होतात 30 आणि जेव्हा याला 2 ने भाग देतो तेव्हा इथून होतात 20 आणि 30 + 20 = 50. तर ही झाली कोंबड्यांची संख्या आणि ही झाली गायींची संख्या.